छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी लातूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करण्यात आले आहे। मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झालाय। हे अतिशय वेदनादायी आणि संतापजनक आहे। या घटनेच्या निषेधार्थ लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लातूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने तोंडाला काळ्या फिती बांधून मूक निदर्शने करण्यात आली आहेत। यामध्ये जो कोणी शासकीय कर्मचारी दोषी असेल त्याला कायमस्वरूपी नोकरीतून बडतर्फ करावे आणि जो कोणी ठेकेदार दोषी असेल त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी लातूर शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, प्रदेश सचिव इब्राहिम सय्यद, माजी नगरसेवक नवनाथ आलटे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मालवणमध्ये जो प्रकार घडला, छत्रपती शिवाजी महाराजाचा जो पुतळा पडला, त्याच्या निषेधात म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही लातूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चबुतऱ्यासमोर हा निषेध काळ्या फिती बांधून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही पदाधिकारी सर्व बसलो आहोत। कालच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार हे लातूर जिल्ह्यात दौऱ्यावर आले असताना त्यांनी भाषणामध्ये सर्व महाराष्ट्राच्या जनतेची 13 कोटी जनतेची जाहीर माफी मागितली व ह्याच्यावर जो कोणी दोषी असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, ना अधिकारी असतील ना कर्मचारी असतील, त्यांच्यावर कठोर ना कठोर अशी कारवाई होईल असा हे अजितदादाने शब्द दिलेला आहे। आज ह्या झालेल्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही आज हे निदर्शने करत आहोत। भाई, आपण सत्तेमध्ये आहात, आता हे निषेध कोणाविरोधात आपण केलेला आहे काय? महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत। जो पुतळा घडलेला आहे, ती जी घटना आहे ती पूर्णपणे निंदनीय आहे। त्याचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।